कोल्हा आणि कर्कोच यांची चांगली मैत्री होती. एकदा कोल्ह्याने कर्कोचाला आपल्या घरी जेवायला बोलवले. कर्कोचाची चेष्टा करायचा उद्देश होता. कर्कोचा कोल्ह्याच्या घरी आला. कोल्ह्याने जाणून बुजून खीर केली आणि ती उथळ भांड्यात वाढली. कर्कोचाला आपल्या चोचीने त्या उथळ भांड्यातून खाता आले नाही. कोल्ह्याने त्याची मजा बघत आपली खीर संपवली. मग "अरे, तुला आज विशेष भूक नाहीये वाटतं, केवढी खीर उरली आहे" असे म्हणून कर्कोचाची खीर पण स्वतःच संपवली. कर्कोचा बिचारा उपाशीच घरी गेला. काही दिवसांनी त्याने कोल्ह्याची परतफेड करावयाचे ठरविले. त्याने कोल्ह्याला घरी जेवायला बोलवले. कर्कोचाने सुद्धा खीर केली, पण ती दोघांना उंच सुरयामध्ये वाढली. सुरई उंच आणि निमुळत्या तोंडाची असल्यामुळे कोल्ह्याला आपले तोंड त्यात घालून ती खाताच आली नाही. कर्कोचाने मात्र सहज आपली लांब चोच सुरईत घातली आणि मजेत खीर खाल्ली. मग कोल्ह्याला "अरे, आज तुला जास्त भूक नाही वाटतं" असं म्हणून त्याची पण खीर खाल्ली. यावेळी कोल्हा उपाशी पोटी घरी गेला. कर्कोचाने त्याच्याच पद्धतीनं जशास तसे करून त्याची खोडी परतावली. तात्पर्य: जशास तसे.